सागर मेतके का स्वागत. डिपकोर पडला आता मात्र क्षेत्ररक्षक तैनात केला गेला. कट केलंय बॉलला. सातत्याने धीम्या गतीची गोलंदाजी आहे. तुमच्याकडे अचूकता असणं गरजेचं असेल. संघाचा संघनायक पहिल्या 2 चेंडूमध्ये 6 धावा खर्च करतोय आणि याला प्रमुख कारण ठरले प्रमोद चव्हाणचा एक आकर्षक चौकार. एका आकर्षक चौकाराने प्रमोद चव्हाणने आपण मैदानामध्ये आल्याची चाहूल करून दिली आहे. ड्राईव्ह केले. क्षेत्ररक्षक आहे तैनात. जिंकणारा संघ क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करणार आहे. त्यामुळे या सामन्यातल्या विजेते पदासह आपण या मालिकेच्या क्वार्टर फायनल मध्ये जाण्याची संधी मिळवायची हा दोन्ही संघांचा प्रयत्न असणार आहे. मात्र एका संघाला पराभवाला सामोरं जावं लागेल. तो कोणता संघ असेल हे आपल्याला पाहायचं आहे. दोन्ही संघांकडे चांगले खेळाडू आहेत, चांगले गोलंदाज, चांगले फलंदाज आहेत. मात्र अंतिम क्षणी पराभव एका संघाला पत्करावा लागेल. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय प्रमोद चव्हाण, सागर मेतके. प्रमोद चव्हाण आहे नॉन स्ट्रायकिंग इनला. अकुट्याप्याचा बॉल आणि त्या बॉलला पाठवलंय सीमारेषे दिशेने. एक टप्पा घेतलाय. भाग मिल्का भागवाला क्षेत्ररक्षण आणि चेंडूमानी क्षेत्ररक्षक यांच्यामध्ये लागलेली शर्यत अखेरच्या क्षणी चेंडूने जिंकली आहे. चेंडू मॉड्यूल यांच्या बाहेर गेलाय. आलाय चौकार. प्रमोद चव्हाणने देखील चौकाराने खातं ओपन केलं. त्याच पद्धतीने सूरज अदनाईकने देखील चौकारानेच खातं ओपन केलंय. हम भी किसी से कम नहीं. गोलंदाज सागरचा ऑरपिच बॉल. या बॉलला हवेमध्ये खेळलाय. कव्हर्सला पकडलाय. झेल क्षेत्ररक्षक ज्याने खूप चांगला एफर्ट दाखवलाय. सिमोनने विकेट आली आहे. सूरज अदनाईकला जावं लागेल व्यक्तिगत 4 धावांवरती पहिल्या गड्याच्या रूपाने. आतापर्यंत मालिकेतले आपण सुरुवातीचे दोन्ही जर सामने पाहिले तर दोन्ही सामने शेवटच्या षटकातील शेवटच्या बॉलपर्यंत गेलेत. ही खासियत आहे या स्पर्धेची. बावडा क्रिकेट क्लब शानदार आयोजन तुम्ही पाहताय. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होताना आपण पाहतोय पंकज पाटील. पंकज पाटीलची पाटीलकी मैदानावरती पाहायला मिळेल का? पंकज मैदानामध्ये येताना आपण त्याला पाहतोय. त्याची पावलं किती काळ थांबतील मैदानामध्ये. सागर मेतकेची गोलंदाजी आपण पाहिली तर चौकार, 2 धावा, एकेरी धाव, चौकार आणि विकेट. आतापर्यंत 11 धावा 5 चेंडूमध्ये खर्च केलेत सागर मेतकेने. पंकज पाटील निगवी गावचा खेळाडू. पंकज पाटील खातं ओपन करायचं बाकी आहे. किती मोठा खेळाडू असला तरी प्रत्येक सामन्याची सुरुवात ही शून्यातून करावी लागते. पंकज पाटीलला ही शून्यातूनच सुरुवात करावी लागेल. गोलंदाज तयार. हलक्या त्याने खेळला. यावेळेला सेन्सिबल क्रिकेट दाखवले. पहिली डाव बनवल्यानंतर थोडासा जो आत्मविश्वास असतो तो नक्की वाढतो आणि त्यामुळे पहिला चेंडू बॅटवरती घेतलाय. षटक क्रमांक 1 चा खेळ संपलाय. पहिल्या षटकात आलेत 12 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. वेदांत स्पोर्ट बापू प्रेमी क्रिकेट टीमची धावसंख्या नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथमतः बॅटिंग करत असताना ओम साई अद्विता क्रिकेट टीमच्या विरोधामध्ये.
षटक क्रमांक 2 ला सुरुवात होते. व्यक्तिगत कोट्यातलं पहिलं टीमचं दुसरं षटक ज्योतिबा पाटील. ज्योतिबा मागच्या मॅचमध्ये देखील खूप चांगली खेळी त्यांच्या माध्यमातून झाली आहे. ज्योतिबा पाटील गोलंदाजीसाठी तयार. 12 धावा आतापर्यंत धावसंख्या फलकावरती आहे. आडव्या बॅटने बॉलला घुमवलंय. ठीक आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने आलाय चेंडू. लेग स्टिकवरचा खराब बॉल आणि कमजोर चेंडूला वॉर्मअप पद्धतीच्या चेंडूला पाठवलंय. चार धावांसाठी चौकार आणि टीमची धावसंख्या आता मात्र वाढतीये 16. ज्योतिबाचा पुढचा बॉल रिव्हर्सचा डेम केलाय. गॅप मध्ये केलाय टॅप. चेंडू फरार. डीप कॉर्पॉन बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. टीमची धावसंख्या वाढली आहे. फलकावरती 20 धावा आतापर्यंत लागलेत. पंकज पाटील 3 चेंडूमध्ये 9 धावांचं त्याने योगदान दिलंय. प्रेक्षकांची आता मात्र गर्दी हळूहळू वाढते आहे कोल्हापूर प्रीमियर लीग पाहण्यासाठी. कोल्हापूरमध्ये चांगले खेळाडू उदयाला यावेत हा उद्यात हेतू आहे या स्पर्धेचा. याही वेळेला रिव्हर्सचा प्रयत्न केला पंकज पाटीलने. मात्र एकच धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. एकच धाव वृद्धिंगत झाली आहे. एकेरी धावाने टीमची धावसंख्या वाढते. 21 धावा. षटक क्रमांक 2 मध्ये आपण आहोत. 8 षटकांची मर्यादित लढत. KPL सीझन 2 मध्ये अंतिम सामन्यामध्ये 13 धावा वाचवल्या होत्या ज्योतिबाने. तो ज्योतिबा गोलंदाजी मार्कवरती आहे. ड्राईव्ह केले. कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. जोपर्यंत फेकी करेल बॅकअप खूप दूर आहे. एकच धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. एकेरी धावांनी टीमची धावसंख्या वाढली आहे 22. 4-4-1-1. आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 10 धावा खर्च केलेत ज्योतिबा पाटीलने. 22 धावा. पंकज पाटील 10 धावांवरती खेळतोय. प्रमोद चव्हाण 8 धावांवरती खेळतोय. सामना क्रमांक 3 मैदानामध्ये आपण पाहतोय. यावेळेला बॉलला हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक 2 चेंडूपर्यंत येत आहेत आणि यावेळेला मात्र कॉलिंग पाहायला मिळालंय. झेल टिपलाय. खूप चांगला झेल. विकेट क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 22 धावा. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बराच काळ हवेमध्ये राहिला आणि हवेत विरलेल्या चेंडूचं झेलात रूपांतर झालंय. लॉंग ऑन बाउंड्रीवरती सागरने झेल टिपला. ₹1,00,000 प्रथम क्रमांकाचं पारितोषिक असणारी क्रिकेट स्पर्धा तुमच्या आमच्या सगळ्यांच्या भेटीला आली आहे. पुढचा बॉल. यावेळेला क्रिकेट मधलं सौंदर्य दाखवलंय. लाजवाब फटका. प्रॉपर टाइम केलंय. लल्लन पाटीलने बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार.
थँक्यू डीजे. कृपया पंच आणि क्षेत्ररक्षण करणारी क्रिकेट टीम आपण लक्ष द्यायचं. स्पर्धेमध्ये नियम आहे गणवेश आणि त्याचबरोबरचा नियम आहे कंपल्सरी डोक्यावरती कॅप असणं गरजेचं आहे. मात्र यावेळेला क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमच्या संघनायक सागर मेतकेने डोक्यावरती कॅप घातली नाही आहे आणि त्यामुळे आयोजन कमिटीकडून क्षेत्ररक्षण करणाऱ्या ओम साई अद्विता क्रिकेट टीमला 3 धावांची पेनल्टी देण्यात येते. डोक्यावरती कॅप नसल्यामुळे 3 धावांची कंपल्सरी पेनल्टी मिळते. हा स्पर्धेचा नियम आहे. तसेच बॅटिंग करणाऱ्या क्रिकेट टीमचा पंकज पाटील हा देखील विदाउट कॅप आला होता. त्यामुळे त्या संघाला देखील 3च धावांची त्यामुळे फलंदाजी करणाऱ्या क्रिकेट टीमला देखील 3च धावांची पेनल्टी आहे. त्यामुळे जसा आहे तसाच सामना पुढे जाईल. चला इट्स ओके. आपण सामन्याला सुरुवात करूयात. रिव्हर्स साडेम केला. बॉलला पाठवले बॉडी लाईनच्या बाहेर. चौकार. टीमची धावसंख्या वाढली आहे 30 धावा. और पिच बॉल ताकद नजाकत एलिव्हेशन लंबाई आणि दूरी देखील. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर खेळलाय कव्हर्सला. स्वीपर कव्हरच्या वरून पाठवले बॉलला आलाय षटकार. सहा धावांनी टीमची धावसंख्या वाढली आहे 36 धावा. अकुटप्याचा बॉल कट केलं. यावेळेला प्रमोद चव्हाणने चेंडू चाललाय थर्ड मॅनला. 2 धावांची लहर मैदानामध्ये पाहायला मिळते आणि दुहेरी धावांनी टीमची धावसंख्या वृद्धिंगत झाली आहे. 38 धावा 2 बाद 38. लल्लन पाटील एका चौकाराने ज्याने खातं ओपन केलंय. प्रमोद चव्हाण आतापर्यंत 20 धावांवरती तो खेळतोय. मैदानामध्ये दोन्ही दर्जेदार खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेला खूप चांगला फटका सजवलाय. गॅप खूप मोठी आहे आणि ही गॅप चौकाराने भरून काढली आहे. चेंडू मॉडलाईनच्या बाहेर आलाय. 4.
एकच धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होतीये. टीमची धावसंख्या वाढेल 43. शेवटचा बॉल षटक क्रमांक 3 मधील आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती आहे. गोलंदाज लेग ब्रेक यावेळेला खूप चांगला बॉल डिलिव्हर्ड केलाय. चेंडू टिंबा आपण पाहिलाय. षटक क्रमांक 3 चा खेळ संपलाय. 3 षटकांच्या सांगतेखेरीज 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत 43 धावा. हा धावफलक डावाच्या पहिल्या सत्रामध्ये वेदांत स्पोर्ट बापू प्रेमी क्रिकेट टीमचा ओम साई अद्विता क्रिकेट टीमच्या विरोधामध्ये. गोलंदाज या ऑफटिकच्या बाहेर पंचांनी कळवलंय की हा आहे वाईड बॉल. क्रिकेटच्या परिभाषेमध्ये ज्या चेंडूची वल्गना आपण पंजाब टू हरियाणा करतो तो अतिरिक्त स्वरूपाचा चेंडू गोलंदाजाला दंडित केलाय आणि एका दंडात्मक धावेने टीमची धावसंख्या वाढते 44. गोलंदाज तयार, बॅटर तयार. रिव्हर्सचा प्रयत्न इथे केलाय आणि यावेळेला या प्रयत्नामध्ये यश देखील आलंय. चेंडूला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. रिव्हर्स स्वीपचा फटका खेळण्याचं धाडस सातत्याने दाखवतोय हा खेळाडू. चार धावांनी टीमची धावसंख्या 48 धावा फलकावरती लागली आहे. 10 चेंडूमध्ये 29 धावा. प्रमोद चव्हाणचं व्यक्तिगत योगदान जो टीमचा नायक आहे आणि दिशादर्शक आहे. मॅच विनिंग खेळी करेल का ते पाहावं लागेल. आणि दुसऱ्या बाजूला एक मॅरेथॉन खेळी रोखली जाईल का. यावेळेला देखील कट केलंय. सुंदर कट पटका आपल्याला पाहायला मिळतोय. टॅप केलाय बॉल. चेंडू चाललाय थर्ड बॅनच्या दिशेने. एकच धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. एकरी धावांनी टीमची धावसंख्या परावर्तित झाली आहे 49 धावा. 1 उणे 50 म्हणजे 50 मधून जर एक वजा केला तर 49. प्रेक्षकांची गर्दी आता मात्र वाढतीये. मैदानाच्या चारी बाजूला प्रेक्षक आणि प्रेक्षकच आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 4 चा खेळ मैदानामध्ये रंगलाय. सामना क्रमांक 3 तुम्ही पाहताय. 1-1 सामना जिंकत दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधामध्ये आले आहेत. और पिच या वेळेला बॉलला उडवलंय. चेंडू आउट ऑफ द पार्क. आता मात्र हे काम फक्त प्रेक्षकांसाठी आहे. खेळाडूंसाठी काही काम नाहीये. दर्शक बन गए खिलाडी और खिलाडी बन गए दर्शक. ऑफटिकच्या बाहेर जात शपल क्रॉस झाला. गोलंदाजाने फॉलो केलं स्ट्रायकिंग रेंजच्या बॅटरला. याही वेळेला बॉलला उडवलंय. व्हॉट अ शॉट. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर स्क्वेअर लेग सीमारच्या पलीकडे षटकार. खूप चांगला फटका सजवलाय. कदाचित या फटक्याची रील देखील होईल. लेग स्टिकच्या बाहेरचा बॉल ऑफटिकच्या बाहेर गेला होता फलंदाज आणि खूप चांगला फटका टाइम केलाय. लल्लन पाटील खेळाडूचं नाव आहे. 61 धावा. यावेळेला फुलटॉस. चेंडू बराच काळ हवेमध्ये आहे
आणि यावेळेला मात्र खूप चांगला झेल टिपला गेला. विकेट आली आहे ललन पाटीलची. विकेट क्रमांक 3. 61 धावा फलकावरती आहेत. 3.5 षटकांचा आतापर्यंत खेळ संपलाय. डावाचं पहिलं सत्र तुम्ही पाहताय. प्रथमतः बॅटिंग करते वेदांत स्पोर्ट बापू प्रेमी क्रिकेट टीम. 3 बाद 61 धावा. प्रेक्षक आपल्याला मेगा स्क्रीनवरती देखील पाहायला मिळतात. आजचा पहिला दिवस आहे. दिवस रात्र चालणारे क्रिकेट स्पर्धा पाहण्यासाठी बावडा क्रिकेट क्लब आयोजित कोल्हापूर प्रीमियर लीग पाहण्यासाठी प्रेक्षक आता मात्र संध्याकाळच्या सत्रामध्ये आले आहेत. पाखरं घरट्याकडे चालली आहेत. मात्र नोकरी धंदा व्यवसाय सगळं काही सांभाळून क्रिकेट पाहण्यासाठी बावडावासीय कोल्हापूरवासीय प्रचंड मोठ्या संख्येने संध्याकाळच्या सत्रामध्ये उपस्थित आहेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये महेंद्र आला. महेंद्र शिवशरण यावेळेला एकेरी धावीने आपलं खातं ओपन करतायत. या खेळाडूची खासियत आहे सुरुवातीच्या एकेरी दुहेरी धावा सातत्याने घेतल्या जातात आणि ज्यावेळेला टीमला गरज असते त्यावेळेला महेंद्र शिवशरण यांच्या बॅटमधनं धावा येतात. मागच्या पर्वामध्ये देखील आपण पाहिलं, खास करून पहिलं पर्व, त्या पहिल्या पर्वामध्ये शेवटच्या फायनलमध्ये काय फलंदाजी केली होती महेंद्र शिवशरण यांनी, ती देखील प्रेक्षकांच्या लक्षामध्ये आहे. षटक क्रमांक 4चा खेळ संपला आणि फलकावरती जर आपण पाहिलं तर धावा लागले आहेत 62 धावा. येणाऱ्या 4 षटकांचा आता मात्र खेळ बाकी असेल आणि 4 षटकांमध्ये किती धावांपर्यंत लक्ष दिलं जाईल ओम साई अद्विता क्रिकेट टीमच्या समोर हे आपल्याला पाहायचं आहे. कॉमबॉक्समध्ये होतोय बदल, कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूयात जय सरांचा आवाज. तोपर्यंत मी अमोल जमदाडे काही वेळासाठी आपली रजा घेतोय. धन्यवाद. थँक्यू जो अमोलजी जमदाडे सर. सिंधुदुर्गचा बुलंद आवाज म्हणून ज्यांना आपण ओळखतो असे अमोलजी जमदाडे सर यांचा आवाज आपण ऐकलात. सध्याच्या घडीला जर धावसंख्येचा जर विचार केला, धावसंख्या जाऊन पोहोचली 65च्या घरामध्ये. 3 गड्यांच्या मोबदल्यावरती 62 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. सध्याच्या घडीला स्ट्राईकवरती आपण पाहतोय माही म्हणजेच महेंद्र शिवशरण मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पाहूया कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल महेंद्रच्या माध्यमातून. त्याच्या साथीला जोडला गेला आहे संघाचा शिलेदार, नाव आहे प्रमोद चव्हाण, मॅन फ्रॉम पुनाळ. पुनाळचा एक दर्जेदार खेळाडू, पुनाची ओळख ज्या खेळाडूमुळे होते असा हा खेळाडू नॉन स्ट्राईक एंडवरती. परंतु सध्याच्या घडीला माही स्ट्राईकवरती आपण पाहतोय. पहिला चेंडू अप्रतिम टाकला गेलाय. उजव्या यष्टीच्या बाहेरच्या चेंडूवरती थोडीशी छेडछाडी करण्याचा प्रयत्न केला गेलाय. तोपर्यंत एकेरी धाव कंप्लीट देखील केली जाते. मैत्रीचं नातं पाहायला भेटतंय इथे स्क्रीनवरती टिपलं गेलंय. अक्षयजी कोळंबेकर सर आणि त्याचबरोबर महेंद्र यांचं मैत्रीचं नातं आहे. नक्कीच कित्येक वर्षाची मैत्री सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला भेटते. धावसंख्या जाऊन पोहोचते 63 धावा या धावफलकावरती लागल्या जातात. 63 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यावरती. आतापर्यंत स्ट्राईकवरती आपल्याला पाहायला भेटेल प्रमोद चव्हाण. 11 चेंडूमध्ये 30 धावांची एक बहारदार खेळी त्याच्या माध्यमातून साकारली गेली. या चेंडूवरती फटका चांगला खेळला. चेंडू हवेत आहे. प्रतीक पाटील येतील तोपर्यंत चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स सीमा रेषा पार. चौकार ताकद आहे या फटक्यावरती म्हणून चेंडू झालाय सर सीमा रेषा पार. चौकार. सुरेख फटका लॉंग ऑफच्या दिशेने खेळला गेला. 4 धावेसाठी फटका सजवला गेल्यानंतर
ज्योतिबा पाटील फॅन फ्रॉम चंदगडचा सितारा मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. त्यांच्या विरोधात इथे मात्र पहिल्या चेंडूवरती एकेरी धाव आली. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती चौकार देखील पाहायला भेटलाय. या चेंडूवरती मोठा फटका जरूर खेळायचा होता. तोपर्यंत एकेरी धाव ही कंप्लीट देखील केली जाते. एकेरी धाव आले. एकेरी धावाने संघाची धावसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचली आहे. ती म्हणजेच 68 धावा फटकावरती लागल्या जात आहे. चांगली बॅटिंग सध्याच्या घडीला प्रमोद चव्हाणच्या माध्यमातून पाहायला भेटते. मिड विकेटच्या दिशेने चांगला फटका केल्यानंतर एकेरी धाव ही संघाच्या खात्यामध्ये आली. धावसंख्या 68च्या घरामध्ये जाऊन पोहोचली. 5वं षटक प्रगतीपथावरती देखील आहे. या चेंडूवरती चांगला फटका इथे पत्र पाहायला भेटला. या चेंडूवरती धावा किती मिळतील पाहायचं आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फटक्याला सजवल्यानंतर तोपर्यंत 2 धावा या कंप्लीट देखील केल्या गेल्या. 2 धावीने संघाची धावसंख्या जी जाऊन पोहोचली आहे सध्याच्या घडीला 70च्या घरामध्ये आहे. 70 धावा 3 गणांच्या मोबदल्यावरती पुन्हा एकदा एक पार्टनरशिप रंगली जाते. महेंद्र आणि त्याचबरोबर प्रमोद यांच्या माध्यमातून एक पार्टनरशिप नक्कीच रंगावी लागेल. कारण का जर पाहायला गेलं तर अजून खूप सारे चेंडू बाकी आहेत हातामध्ये आहेत आणि याच चेंडूंवरती अशाच प्रकारे वार करावे लागतील. वार केलाय. वार सीमा पार गेलाय. 6 धावेसाठी फटका. थँक्यू डीजे. इथे मात्र हुक केलाय. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून या फटक्याला सजवलं गेलंय. 6 धावेसाठी काय फटका केलाय. माही मार रहा है. आता मात्र माही मारायला सुरुवात करतोय. प्रेक्षकांची गर्दी देखील आटोप झाली. अजून एक वार. चेंडू गेलाय सरळ सीमारेषा पार. माही फिर एक बार मार रहा है. खूप सारे खेळाडू या खेळाडूचे दिवाने आहेत. खूप सारे प्रेक्षक या खेळाडूचे दिवाने आहेत. असा हा खेळाडू नाव आहे माही महेंद्र शिवशरण. सध्याच्या घडीला 5 चेंडूमध्ये 16 धावांची एक बहारदार खेळ सजवतोय. 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 82 धावा धावफटकावरती लागले जात आहेत. उर्वरित 18 चेंडूमध्ये अशाच प्रकारे खेळ सजवला जाईल आणि पुन्हा एकदा कॉमेंट्री समालोचकांना बोलताना दिसतील. माही मार रहा है. अशाच प्रकारे जर बॅटिंग केली तर आपण पाहतोय प्रोजेक्टेड स्कोर 131 प्लस धावा बनवल्या जाऊ शकतात. त्यापेक्षा देखील धावा बनवल्या जाऊ शकतात. कारण का या दोन्ही खेळाडूंमध्ये तेवढी ताकद आहे. कारण का जर पाहायला गेलं तर प्रमोद चव्हाण हा देखील एक घातक फलंदाज त्याच्या साथीला जोडला गेला आहे. महेंद्र हा देखील तेवढ्याच ताकदीचा खेळाडू आहे. कित्येक मैदान यांनी देखील गाजवलेत. प्रदीर्घ काळाचा अनुभव. एक ॲग्रेसिव्ह खेळाडू. तेवढाच घातक फटकेबाजी सध्याच्या घडीला त्याच्या माध्यमातून सजवली जाते. पाच षटकांचा खेळ समाप्त झालाय. 5 षटकामध्ये धावा बनवल्या गेल्या तब्बल 82 धावा. एक मोठी धावसंख्या उभारण्याच्या इराद्याने इथे मात्र बॅटिंग केली जाते. सध्याच्या घडीला महेंद्र शिवशरण 5 चेंडूमध्ये 16 धावांवरती खेळत आहेत. त्यांची चांगली साथ इथे मात्र लाभताना दिसते. प्रमोद चव्हाण याची देखील 13 चेंडूमध्ये 35 धावा त्यांनी देखील बनवल्या आहेत. म्हणून सध्याच्या घडीला धावसंख्या ही 82च्या घरामध्ये. जे नवीन प्रेक्षक जोडले गेलेत त्यांच्या माहितीसाठी ही मॅच वेदांत स्पोर्ट्सच्या विरोधात आहे. ओम साईज अद्विता स्पोर्ट्स या 2 मातबर संघांमध्ये 2 बलाढ्य संघ एकामेकांच्या विरोधात एक विजय नक्कीच मिळवला गेलाय. इथे मात्र सुरेख फटका आलाय. अप्रतिम टायमिंग या चेंडूवरती पाहायला भेटलाय. स्क्वेअर कट इथे मात्र सजवला गेलाय. प्रमोद चव्हाणच्या बॅट मधून वार.
काय फटकेबाजी पाहायला भेटते प्रमोद चव्हाणच्या बॅट मधून इथे मात्र वार आलाय चेंडू सीमा पार झालाय 4 धावेसाठी फटका सागर मेतकेचं स्वागत चौकारांशी केलं गेलंय या चेंडूवरती नजाकत टायमिंग प्रॉपर चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क षटकार 6 धावेसाठी वार इथे मात्र झेलला जातोय प्रेक्षकांच्या माध्यमातून महेश जांभळे यांनी हा झेल टिपलाय काय झेल टिपलाय अप्रतिम झेल पाहायला भेटला धाव संख्या जाऊन पोचले 92च्या घरामध्ये प्रमोद चव्हाण 15 चेंडू 45 धावा या तिसऱ्या सीझन मधील पहिलं अर्धशतक लगावण्याच्या उंबरठ्यावरती आहेत ओहो इथे मात्र कमबॅक साधला जातोय एक क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरला जात आहे या आधीच्या चेंडूवरती नक्कीच षटकारांची आतषबाजी पाहायला भेटली परंतु कमबॅक देखील साधला गेलाय कमबॅक साधणं गरजेचं होतं आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि हा आत्मविश्वास वाढवण्यासाठी इथे मात्र एक चांगला चेंडू आणि या चांगल्या चेंडूवरती एकेरी धावेचा फटका हा देखील सजवला गेलाय 93 धावा फलकावरती दोन्ही संघ एक एक विजयानेशी खेळतात ही मॅच महत्वाची आहे या चेंडूवरती नक्की चांगला चेंडू इथे मात्र टाकला जात आहे पायांवरती हा चेंडू टाकला गेलाय तोपर्यंत एकेरी धाव दुहेरी धावेमध्ये कन्वर्ट देखील झाली आहे 2 धावा कंप्लीट झाले 2 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 95 धावा फलकावरती सागर मेतके कुठेतरी महागडे ठरताना दिसत आहेत सागर मेतके यांच्या 10 चेंडूमध्ये तब्बल आतापर्यंत 25 धावा आल्या आहेत एक विकेट जरूर मिळवली आहे परंतु इथे त्यांच्या विरोधात आक्रमण देखील सजवलं गेलंय नक्कीच चांगला फटका इथे मात्र अराउंड द कार्पेट फटका सजवला गेला क्षेत्ररक्षण चांगलं झालं थोडंसं पंपल झाले एकेरी धाव दुहेरी धावेमध्ये कन्वर्ट करण्याचा जरूर प्रयत्न केला गेला परंतु रोखला गेलाय चांगला निर्णय घेतला गेला प्रमोद चव्हाणच्या माध्यमातून एकेरी धाव आणि या एकेरी धावांनी संघाची धावसंख्या ही 96च्या घरामध्ये वैयक्तिक धावसंख्या याचा विचार केला तर प्रमोद चव्हाण 46 धावांवरती घेत आहेत या चेंडूवरती अप्रतिम फटका याच बरोबर या स्पर्धेतील पहिला अर्धशतक नावावरती लागतंय प्रमोद चव्हाण थँक्यू डीजे कोण आहेत प्रमोद चव्हाण कोल्हापूर जिल्हा पन्हाळा तालुका आणि याच पन्हाळा तालुक्यातील पुनाळचा सितारा नाव आहे प्रमोद चव्हाण त्या सध्याच्या घडीला ह्याचीच हवा इथे मात्र पाहायला भेटते धावसंख्या 100च्या घरामध्ये वैयक्तिक धावसंख्या 50च्या घरामध्ये जाऊन पोहोचली आहे 17 चेंडूमध्ये 50 धावा मिळवल्या गेल्या आहेत 6 षटकांचा खेळ समाप्त झालाय अप्रतिम पारी एक जर पाहायला गेली ती महत्वाची पारी सजवली गेली आहे अपोजिट संघाच्या सहकार्यांकडून देखील कौतुक केलं जात आहे म्हणजेच काय तर कामगिरी इथे मात्र हिट झाली आहे संघाची धावसंख्या ही 100च्या घरामध्ये एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या वेदांत स्पोर्ट्स संघासाठी प्रत्येकाने आपल्या संघासाठी खारीचा वाटा उचलला आणि त्याचमुळे संघाची धावसंख्या ही 100च्या घरामध्ये जाऊन पोहोचली आहे गोलंदाजी मार्क वरती पार्थ फराकटे ज्याची चर्चा या आधी रंगली होती असा उदयमुख खेळाडू नाव आहे पार्थ फराकटे वळव्याचा सितारा पार्थ फराकटे ओहो पहिला चेंडू दमदार टाकला जातोय उंचीकडे गेला तर नक्कीच फसाल उंची कमी आहे परंतु जर पाहायला गेला तर या खेळाडूकडे क्षमता ठासून भरले आहे सनी डेज वाळवा संघाकडून खेळणारा हा खेळाडू नाव आहे पार्थ फराकटे अजून एक दमदार चेंडू टाकलाय मित्रांनो गोलंदाजी आवडली असेल युवा खेळाडूची तर जोरदार टाळ्या देखील होऊन जाऊ द्या फिरकीचा रोहन खरात चांगली गोलंदाजी करताना दिसतोय सध्याच्या घडीला पार्थ फराकटे
थँक्यू डीजे. या इनिंग मध्ये आतापर्यंतचे पहिले 2 चेंडू डॉट आले आहेत, म्हणजे कामगिरी हिट होताना दिसते. स्लॉगोरचं षटक, अजून एक निर्धाव चेंडू इथे मात्र टाकला जातोय. मूर्ती लहान कीर्ती महान असा हा खेळाडू, नाव फार फरकते. याच कोल्हापूरचं भविष्य म्हणून ज्याला पाहिलं जात आहे असा हा खेळाडू आहे. ओहो, अजून एक चौथा चेंडू निर्धाव टाकलाय. चेंडू निर्धाव कोणावरती टाकलेत पहा, हे महत्वाचं आहे. महेंद्र याला इथे मात्र शरणागती पत्करायला भाग पाडले या युवा सिताराने. इथे मात्र सावध फटका खेळला जातोय, म्हणजेच कामगिरी कुठेतरी हिट होताना दिसली आहे. पहिले 4 चेंडू निर्धाव आले, 5व्या चेंडूवरती एकेरी धाव आली. कमालीची गोलंदाजी पाहायला भेटली आहे आणि महेंद्र शिवशरण यांच्या माध्यमातून देखील या खेळाडूला डोक्यावरती आशीर्वाद दिला गेलाय, म्हणजेच कामगिरी आपली हिट झाली आहे. स्क्रीनवरती पाहतोय कोल्हापूरचं भविष्य म्हणजेच पार्थ फराकटे. फराकटे नावातच दहशत आहे. फराकटे ह्या नाव सध्याच्या घडीला ब्रँड होत चाललाय. रिव्हर्सचा फटका, इथे मात्र प्रॉपर टायमिंग, चेंडू जाईल टाटा गुड बाय करत सीमारेषा पार. चौकार 4 धावेसाठी. वय वर्ष 17 आणि या 17 वर्षामध्ये देखील काबिलियत तारीफ अशी गोलंदाजी पार्थ फराकटेची पाहायला भेटली आहे. पार्थ फराकटे, स्क्रीनवरती एकच खेळाडू आपल्याला पाहायला भेटतोय. पार्थ फराकटे काय गोलंदाजी केली, अप्रतिम गोलंदाजी. महेंद्र शिवशरण याला देखील शरणागती भाग पाडले करायला या खेळाडूने. अशी दमदार गोलंदाजी. मेन म्हणजे स्लॉगोरच्या षटकामध्ये गोलंदाजांवरती मनामध्ये भीती असते, परंतु आत्मविश्वास जर प्रबळ असेल तर नक्कीच कोणत्याही परिस्थितीवरती मात केली जाऊ शकते. याचं उत्तम उदाहरण दिलंय पार्थ फराकटेने. फक्त एका षटकामध्ये 5 धावा दिल्या, 4 चेंडू निर्धाव देखील टाकले गेले. या इनिंग मध्ये आता जर विचार केला 4 चेंडू निर्धाव आले आणि ते म्हणजे पार्थ फराकटेच्या माध्यमातून देखील आले आहेत, म्हणजे फलंदाजांचं वर्चस्व हे पाहायला भेटलंय. 7 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 105 धावा फलकावरती लागले जात आहेत. अशाच प्रकारे जर बॅटिंग केली तर 120 धावांपर्यंत मजल मारली जाऊ शकते. पाहूया 6 चेंडू मध्ये काय घडतंय. गोलंदाजी मार्कवरती प्रतीक पाटील, YR स्पोर्ट्सचा हा खेळाडू प्रतीक पाटील, याच बावडा परिसरातील उगवता सितारा म्हणून ज्यांना पाहिलं जात आहे. पहिल्या षटकामध्ये नक्कीच महागडे ठरलेत. हा चेंडू मृत घोषित केला जातोय पंचांच्या माध्यमातून, म्हणजेच पुन्हा एकदा टाकावे लागतील. 6 चेंडू टाकण्यासाठी प्रतीक पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. लेफ्ट आर्म राऊंडी विकेट मारा इथे मात्र केला जातोय. मगाच्या मॅचचा पहिल्या या आधीच्या मॅचचा हिरो ठरला होता प्रतीक पाटील. पुन्हा एकदा हीच कामगिरी त्याला देखील करावी लागेल. पुन्हा एकदा आत्मविश्वास प्रबळ करावा लागेल. ओहो, चांगला चेंडू इथे मात्र टाकला जातोय. या चेंडूवरती कट करायचा होता, रनआउटचा चान्स आणि माघारी परतावा लागेल. पंचांचा इशारा, वाईटचा माघारी परतावा लागेल महेंद्रला. 12 चेंडूमध्ये 20 धावांची खेळी त्याच्या माध्यमातून साकारली गेली. एक उपयुक्त खेळी महेंद्र याची खेळी इथे मात्र समाप्त होते. मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत अमोल वाडकर, अजून एक दर्जेदार खेळाडू. मॅन फ्रॉम रेंदाळचा हा सितारा अमोल वाडकर याचा देखील खेळ आपण पाहिलाय डे नाईट क्रिकेट स्पर्धेमध्ये.
शंभूराजे क्रिकेट क्लब आयोजित डे नाईट स्पर्धेमध्ये याचा देखील खेळ आपण पाहिला आहे. एक दर्जेदार खेळ त्याच्या माध्यमातून साकारला गेला. अमोल वाडकर ओहो इथे मात्र जर पाहायला गेलं तर निर्धाव चेंडूची सांगता पाहायला भेटते. प्रतीक पाटील बोटांच्या तालावरती नाचवण्यासाठी सज्ज झालाय. या स्पर्धेवरील पहिलं अर्धशतक ज्याच्या नावावरती राहिलंय असा प्रमोद चव्हाण स्ट्राइक वरती इथे मात्र झुंजताना दिसतोय. या शेवटच्या षटकामध्ये एकेरी धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. एकेरी धावाने संघाची धाव संख्या जाऊन पोहोचली आहे 107 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. मोठी धाव संख्या उभारली गेल्या. अजून देखील 4 चेंडू शिल्लक असणार आहेत. पाहूया उर्वरित 4 चेंडू मध्ये कशा प्रकारे प्रहार केले जातील. ओहो कमालीचा चेंडू टाकला जातोय. सुरेख गोलंदाजी पाहायला भेटते. दर्जेदार गोलंदाजी आणि याच दर्जेदार गोलंदाजी वरती इथे मात्र उत्तर शोधावे लागतील अमोल वाडकरला देखील. थोडंसं जर पाहायला गेलं तर खूपच उजव्या एसटीचा बाहेरचा चेंडू खराब शॉर्ट सिलेक्शन म्हणता येईल. या चेंडूला जर सोडलं असतं तरी देखील एक्स्ट्रा धावा या संघाच्या खात्यामध्ये जोडल्या गेल्या असत्या. पण कुठेतरी शॉर्ट सिलेक्शन खराब पाहायला भेटले. नतीजा एकेरी धाव. उर्वरित 2 चेंडू शिल्लक असतील या इनिंग मधील. उर्वरित 2 चेंडू मध्ये कशा प्रकारे प्रहार केल्या जातील, किती धावांचा पल्ला हा गाठला जाईल. इथे मात्र खराब चेंडू आहे. पंचांचा इशारा लगेचच आलाय नो चेंडूचा. नो +1 एकूण 2 धावा इथे मात्र संघाच्या खात्यामध्ये ऍड केल्या जात आहेत. ओहो इथे मात्र रनआउटचा विकेट इथे मात्र मिळवला जातोय. नो +1 एकूण 2 धावा संघाच्या खात्यामध्ये जरूर आलेत. परंतु अमोल वाडकर इथे मात्र बॅक टू द पॅव्हेलियन गेलेत. थँक्यू. कोल्हापूर प्रीमियर लीग तिसऱ्या पर्वातील पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मयूर काळे. या चेंडूवरती चांगला फटका इथे मात्र फ्रीच्या चेंडूवरती वार केलाय. चेंडूला सीमा पार केलाय. 4 धावेसाठी फटका इथे मात्र सजवला जातोय. यासाठी या प्रमोद चव्हाणने जबाबदारी घेतली होती या फ्रीच्या चेंडूला खेळण्याची. माजी परिवहन मंत्री अजित पवार दामोडकर दादा यांचे इथं आगमन होते. सामना कमिटीतर्फे त्यांचं सहर्ष स्वागत. त्यांनी स्टेजवर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. अजित पवार दादा. या चेंडूवरती फटका चांगला खेळलाय. एकेरी धाव. दुसऱ्या धावेसाठी संघर्ष केला जातोय. थोडंसं फंबल झालेत. 2 धावा कंप्लीट झाल्या आहेत आणि याच बरोबर पहिल्या इनिंगचा खेळ साकारला गेलाय. 116 धावा बनवल्या गेल्यात मित्रांनो. प्रबळ चव्हाण साठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. 23 चेंडू मध्ये नाबाद 62 धावांची खेळी केली आहे. कोल्हापूर जिल्हा पन्हाळा तालुका पुनाळचा सितारा नाव आहे प्रमोद चव्हाण. हे नाव अखंड कोल्हापूर टेनिस क्रिकेट विश्वामध्ये दणाणताना दिसतंय. पुनाळचा डाण्या वाघ आज लढला म्हणून इतिहास घडला. कोल्हापूर महानगरपालिकेचे माजी परिवहन मंत्री परिवहन सभापती अजित पवार दामोडकर यांचे इथं आगमन होते. सामना कमिटीतर्फे त्यांचं सहर्ष स्वागत. त्यांनी स्टेजवर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. अजित पवार दामोडकर दादा आपण स्टेजवर येऊन बसायचं आहे. थँक्यू डीजे. समालोचन कक्षातून मी जयेश फुटफुडे तुमची रजा घेतो आणि त्यानंतर आपण आवाज ऐकणार आहे सिंधुदुर्गचा बुलंद आवाज म्हणजेच अमोलजी जमदाडे सर यांच्याकडे मी माईक सुपूर्द करतो. धन्यवाद.
हॅलो हॅलो चिक. धन्यवाद जय सर. उपस्थित क्रीडा रसिकांचं कॉमेंट्री कक्षामधून मी मराठी समालोचक अमोल जमदाडे आपलं सगळ्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. भलं मोठं पर्व प्रथमतः बॅटिंग करत असताना निर्धारित 8 षटकांमध्ये वेदांत स्पोर्ट बापू प्रेमी क्रिकेट टीमची या मालिकेतली सर्वोच्च धावसंख्या तब्बल 116 धावा फलकावरती आहेत. 117 धावांचं मोठं लक्ष ओम साई अद्विता क्रिकेट टीमच्या समोर बलाढ्य असणाऱ्या वेदांत स्पोर्ट बापू प्रेमी क्रिकेट टीमने दिलंय. प्रेक्षकांच्या माहितीसाठी आत्तापर्यंत मालिकेमध्ये एक सामना जिंकत दोन्ही संघ तिसरा सामना खेळत आहेत आणि सामना क्रमांक 3 मध्ये वेदांत स्पोर्ट बापू प्रेमी क्रिकेट टीम डावाच्या पहिल्या सत्रामध्ये 116 धावा एवढी डोंगरा एवढी धावसंख्या, धावांचा पर्व, धावांचा रतीब रस्ते आहे. 117 धावांचं लक्ष्य आहे. या पुढचा सामना लगेचच आपल्या भेटीसाठी येतोय. DK लायन्स बनाम MG पाटील स्पोर्ट. चला दोन्ही संघांचे संघनायक आपण नाणेफेकीसाठी या. DK लायन्स विपक्ष MG पाटील स्पोर्ट. दोन्ही संघांना विनंती आपण लगेचच नाणेफेकीसाठी संघनायक यायचं आहे आणि आपली प्लेइंग 11 लिस्ट आमच्याकडे लगेच द्यायची आहे. संध्याकाळचं सत्र मैदानामध्ये आपण पाहतोय फ्लड लाईट्सची मागणी होतीये. अंधुक प्रकाश व्हायला लागलाय आणि अशा परिस्थितीमध्ये फ्लड लाईट्स देखील ऑन होतील. सामन्याला सुरुवात होते. कोल्हापूर प्रीमियर लीग 2025चं हे शानदार तिसरं पर्व आपण अनुभवतो आहोत. आमच्या या संपूर्ण मालिकेसाठी पंच म्हणून विश्वनाथ लिंगायत, अक्षय कोळंबेकर आणि रमेश सोलकर हे रत्नागिरी जिल्ह्यातील पंच या स्पर्धेसाठी ऑफिशियल्स आहेत. त्याच पद्धतीने आपण tenniscricket.inच्या माध्यमातून ही संपूर्ण मालिका तुमच्यापर्यंत पोहोचवतो. tenniscricket.inचे आमचे कॅमेरेमॅन फैज, ओमकार, कौस्तुभ, अगदस हे आहेत. त्याच पद्धतीने आमचे जे ऑपरेटर्स आहेत ते आहेत सागर आणि आमचे कॉम्प्युटर स्कोरर आहेत प्रसाद. आपलं सगळ्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. आमचे गुणलेखक आहेत सलीम भैया. एकाच छताखाली सगळं काही ही ज्यांची टॅगलाईन आहे ते आमचे सलीम भैया. समालोचन कक्षामधून मी समालोचक अमोल जमदाडे सिंधुदुर्ग आणि माझ्यासोबत जयेश पोटफोडे रत्नागिरी. आपलं सगळ्यांचं मनापासून आम्ही स्वागत करत आहोत. प्रेक्षकांचं प्रचंड गर्दी आता मात्र वाढती आहे. फ्लड लाईट्स ऑन झाली आहे. कोल्हापूर प्रीमियर लीग 2025च्या तिसऱ्या पर्वामधील फ्लड लाईट्समधील सामना आता मात्र तुम्ही पाहणार आहोत. प्रेक्षक गर्दी करतायत त्यामुळे सामन्याची रंगत वाढेल. तोडफोडवाली फलंदाजी आणि विजयासाठी 48 चेंडूंमध्ये 117 धावांची गरज. धावसंख्या मोठी आहे त्यामुळे संघर्ष मोठाच करावा लागेल. चला विकी पुजारी, साहिल मोमीन नाणेफेकीसाठी आपण या. प्लेइंग 11 लिस्ट घेऊनच आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे लगेच 5 मिनिटाच्या आतमध्ये. DK लायन्स बनाम MG पाटील स्पोर्ट. या पुढचा सामना लगेचच होतोय.
तशी लगेचच सामन्याला सुरुवात होईल. प्रेक्षकांमध्ये चर्चा चालली आहे की 117 धावांचा पाठलाग यशस्वी होईल का. ओम साई अद्विता क्रिकेट टीमच्या वतीने की दुसऱ्या बाजूला वेदांत स्पोर्ट बापू प्रेमी क्रिकेट टीम 117 धावांचा बचाव करेल. लक्ष खूप मोठं आहे. मेहनत तर सुरुवातीपासून घ्यावीच लागेल. मित्रांनो, जीवन असो किंवा क्रिकेट, आयुष्यामध्ये कष्टाला अजिबात पर्याय नाही आहे आणि जर कष्ट प्रामाणिक असतील तर यशाला पर्याय नाही आहे. त्यामुळे कष्ट करा, मेहनत करा. जीवन असो किंवा क्रिकेट, आयुष्यामध्ये आणि क्रिकेटमध्ये शॉर्टकट अजिबात नाही आहे. सलामीची जोडी, सर्जा राजाची जोडी मैदानामध्ये दाखल होताना आपण पाहतोय. सागर मेतके, प्रतीक पाटील हे दोन खंदे वीर मैदानामध्ये दाखल होत आहेत आणि सलीम भैया यांच्याच खेळीवरती या सामन्याचं भवितव्य बऱ्यापैकी अवलंबून असेल. खरं तर क्रिकेट हा 11 खेळाडूंचा खेळ आहे. त्यामध्ये 11च्या 11 खेळाडूंनी आपलं 100% योगदान देणं गरजेचं असतं. त्यावेळेला त्यांचा संघ हा सामना जिंकतो. क्रिकेटच्या खेळामध्ये कोणत्याही एका खेळाडूवरती तुम्ही विसंबून किंवा अवलंबून अजिबात राहू शकत नाही, कारण क्रिकेट हा खेळ प्रत्येक वेळी आपलं रंग बदलतो. सलामीची जोडी मैदानामध्ये, विखुरलेलं क्षेत्ररक्षण देखील आपण पाहतोय. आमचे ऑफिशियल्स मैदानामध्ये आहेत आणि अंधुक प्रकाशानंतर आता मात्र आपण लख प्रकाशाकडे जातो. आमच्या मेगा स्क्रीनवरती देखील तुम्ही पाहतात फ्लड लाईट्स ऑन होत आहेत आणि त्याची प्रतीक्षा चालली आहे. स्क्रीन देखील ऑन होताना आपण पाहतोय. यष्टीरक्षकांच्या मागे जो लाईटचा पोल आहे, ग्रास प्रकाश मैदानामध्ये फ्लड लाईट्स ऑन झाल्यानंतरचा प्रेक्षक मेगा स्क्रीनवरती देखील पाहत आहेत. मैदानाच्या अगदी बाजूलाच रोड आहे, तिथून गाड्या देखील जात आहेत. मैदानाच्या चारी बाजूला प्रेक्षक आहेत, स्क्रीन दिसते. tenniscricket.in माध्यमातून आमचे कॅमेरामॅन खूप चांगलं वर्क करत आहेत आणि क्षेत्ररक्षण करणारी जी टीम आहे ती एका ठिकाणी रणनीती आखते आहे. दुसऱ्या बाजूला सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे, ते देखील वाट पाहत आहेत फ्लड लाईट्सची. प्रेक्षकांच्या माहितीसाठी डावाच्या पहिल्या सत्रामध्ये आजच्या पहिल्या दिवसातील तिसऱ्या सामन्यामध्ये प्रथमतः फलंदाजी करताना वेदांत स्पोर्ट बापू प्रेमी क्रिकेट टीमने निर्धारित 8 षटकांमध्ये तब्बल 116 धावा फलकावरती लावलेत. 117 धावांचं लक्ष्य आहे ओम साई अद्विता क्रिकेट टीमच्या समोर.
हॅलो चेक. सामन्याला सुरुवात होते. 117 धावांचं बलाढ्य लक्ष आमच्या या तिसऱ्या पर्वामधील सर्वोच्च धावसंख्या. शॉन देखील मैदानामध्ये आले आहेत, जे सातत्याने या स्पर्धेचा आनंद घेत असतात. प्रत्येक वर्षी हे शॉन आपल्याला मैदानामध्ये दिसतात. खूप चांगलं मैदान आहे. आउटफील्ड देखील खूप चांगली आहे. आणि आपण आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये ज्या पद्धतीची खेळपट्टी पाहतो, आउटफील्ड पाहतो, अशा पद्धतीचं हे आउटफील्ड आणि खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळते. कुरेटर्सना खऱ्या अर्थाने दाद देखील द्यावी लागेल, कारण त्यांनी खूप चांगली खेळपट्टी बनवली आहे. गोलंदाजी मार्कवरती विकास भवड, मॅन फ्रॉम कळंबा. ऑन साइडला खेळलाय, क्षेत्ररक्षक सर्कल मध्ये आहे आणि यावेळेला चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. टीट फॉर टॅट, जशास तसं उत्तर दिलंय. हम भी किसी कम नाही असं ठामपणे सांगितलंय. पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलंय वेदांत स्पोर्ट कनेडीवाडी. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज विकास भवड. चौकाने स्वागत केले, स्वागत से किया है विकास का स्वागत. गोलंदाज विकास तयार. ऑफस्टिकच्या बाहेर प्रथमतः फलंदाज आणि त्यानंतर यष्टीरक्षकाला देखील बीट केले. वाईड बॉलचा सिग्नल पंचांनी कळवलाय. अतिरिक्त धावांनी टीमची धावसंख्या आता मात्र वाढेल. फलकावरती धावा आलेत 5, बिनबाद 5. 6 धावा फलकावरती आहेत. एक धाव पळून पूर्ण केली आहे, एक वाईड बॉलची. एकंदरीत 6 धावा फलकावरती तुम्ही पाहताय. एकच चेंडूचा काही संपलाय. गोलंदाज विकास तयार. स्ट्रायकिंग इनला सागर मेतके जो टीमचा कॅप्टन आहे तो नॉन स्ट्रायकिंग इनला. डावखुरा बॅटर प्रतीक पाटील आहे स्ट्रायकिंग इनला. प्रतीकला खातं ओपन करायचं बाकी आहे. विकासचा पहिला बॉल, वाईड बॉल नंतरचा और पिच बॉल आणि या बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या दिशेने. एक टप्पा तर घेतलाय आणि चेंडू क्षेत्ररक्षकाला टाटा गुड बाय हाय हॅलो करत बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. संजीवनी चौकार. प्रशांत पिंगळे नारायणी स्पोर्ट चे ओनर यांच्याकडून जर प्रतीक पाटीलने 50+ धावा बनवल्या तर एक आकर्षक बॅट आहे. लेग स्टिकच्या बाहेर अजून एक खराब बॉल आपण पाहिलाय. विजयासाठी 117 धावांचं लक्ष्य आहे. प्रतीक पाटीलला दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च बोली लागली आहे, त्यामुळे त्याच्याकडनं मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. गोलंदाज तयार. ऑन साइडला ड्राईव्ह केलंय, क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. बूंद बूंद से सागर बनताय. एकेरी दुहेरी धावांनी धावगती वाढवण्याचा प्रयत्न इथे चाललाय. 2 खराब चेंडू आपण पाहिले वाईड बॉलचे. 2 आकर्षक चौकार देखील या षटकात आपण पाहिलेत. आतापर्यंत 3 चेंडूमध्ये तब्बल 12 धावा कुठलेत सागर मेतके आणि त्याच्या साथीला प्रतीक पाटीलने. फुल टॉस बॅट वरती घेतलाय. क्षेत्ररक्षक आहे तैनात, त्याला देखील बॉलने चुकवलंय. अंतिम क्षणी आपण पाहिलं तर एकेरी धावेचं रूपांतर 2 धावांमध्ये केलं गेलंय. दुहेरी धावांनी टीमची धावसंख्या वृद्धिंगत झाली आहे 14. सागर मेतके व्यक्तिगत 6 धावांचं योगदान त्याने आतापर्यंत दिलंय.
117 धावांचा पाठलाग करायचा आहे. 48 चेंडू 117 धावा हे समीकरण आहे. त्यामुळे अशाच पद्धतीची फलंदाजी सुरुवातीपासून गिअर चेंज करावाच लागेल. पायामध्ये टाकण्याचा प्रयत्न, धावबाद करण्यासाठी फेकी देखील केली आहे, मात्र लेग बायचा सिग्नल पंचांनी कळवलं आहे. टीमची धावसंख्या परावर्तित झाली आहे 15. टीमची धावसंख्या आता मात्र वाढली आहे 16 धावांवरती. षटक क्रमांक 1 चा खेळ संपलाय. पहिल्या षटकात 16 धावा आलेत. विजयासाठी 117 चं लक्ष्य आहे. त्यामुळे येणाऱ्या 7 षटकांमध्ये 42 चेंडूंमध्ये तब्बल 101 धावांची आहे आवश्यकता. 42 चेंडू आणि 101 धावा हे समीकरण आहे. चला सामना लगेच फास्ट घ्या, अजिबात वेळ घेऊ नका. चला लगेच सामना फास्ट घ्यायचा आहे. या पुढचा सामना काही क्षणातच होईल. डीके लायन्स आणि MG पाटील स्पोर्ट आपली प्लेइंग 11 लिस्ट आमच्याकडे त्वरित द्या. सागर पाटील गोलंदाजी मार्कवरती तयार झालाय. सागर पाटीलचा पहिला बॉल. मॅन फ्रॉम वठार सागर पाटील. कोल्हापूर जिल्ह्यामधील हे नामवंत संघ आज मात्र कोल्हापूर प्रीमियर लीगमध्ये. त्या संघातील खेळाडू देखील आपण पाहतोय. बॅटची हलकीशी किनार, विकेट किपरचा सहारा मिळाला. विकेटचं पतन. प्रतीक पाटील पहिल्या गड्याचा शिकार झालाय. प्राइज विकेट मिळाली आहे. प्रतीक पाटील हताश निराश मराणे तंबूच्या आश्रयाला परतत असताना आपण पाहतोय. 4 चेंडूमध्ये 6 धावांचं त्याने योगदान दिलंय. पहिला धक्का. मेगा स्क्रीनवरती आपण पाहतोय आउटकट, बाहेर जाणारा बॉल आणि त्या बॉलवरती छेडखानी करण्याचा प्रयत्न. बॅटने हलकीशी किनार घेतली आणि बॉल यष्टीरक्षकाच्या गोदीमध्ये आलाय. ज्योतिबा नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल. ज्योतिबा ज्यांच्याकडे प्रदीर्घ अनुभव आहे, त्यांच्याकडनं खूप मोठ्या अपेक्षा आहेत. उपरी गावचे एक नामांकित चांदी सराफ व्यापारी सूरज अण्णा वायंगडे यांचं इथं आगमन होते. सामना कमिटीतर्फे त्यांचं सहर्ष स्वागत. त्यांनी स्टेजवर स्थानापन्न व्हायचं आहे. सूरज अण्णा वायंगडे.
17 धावा आतापर्यंत फलकावरती लागलेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 100 धावांची अजून गरज. 40 चेंडू 100 धावा हे समीकरण आहे. चेंडू आणि धावा यांच्यामधले खूप मोठं अंतर आहे. यावेळेला बॉलला उडवलंय, चेंडू हवेत, पकडलाय, झेल आली आहे, विकेट. विकेट नंबर 2 सागर मेतके बॅक टू द पवेलियन. हॅलो चिक, हॅलो चिक. या पुढचा सामना डीके लायन्स बनाम MG पाटील स्पोर्ट अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. विकेट आली आहे, बॅक टू बॅक 2 विकेट्स मिळवलेत. त्यामुळे 2 धक्के दिल्यानंतर धावसंख्येला आपोआप रोधक लागलाय. 1 षटक आणि 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ संपलाय. 17 धावा फलकावरती आहेत. नवीन फलंदाज मोहन पाटील मैदानामध्ये दाखल झालेत. मोहन पाटील हाईट आहे, फाईट देतील का? मोठ्या फटक्यांची गरज आहे. गरज ही शोधाची जर्नी आहे. तुम्हाला खराब चेंडू इथे शोधावे लागतील. बॅटिंग करणाऱ्या क्रिकेट टीमसाठी मोहन पाटील आणि ज्योतिबा पाटील ही पाटील बंधूंची जोडी मैदानामध्ये आहे. आणि सागर देखील पाटीलच आहे. पाटील पाटील आणि पाटील. खूप चांगला बॉल डिलिव्हर्ड केलाय सागरने. विकेट, 1 धाव, विकेट, डॉट. आतापर्यंत 4 चेंडू आपण पाहिलेत. 117चं लक्ष्य. रिक्वायर्ड रन रेट 15.79. बॅटला चुकवत बॉल यष्टिरक्षकाकडे. खराब फलंदाजी आहे. आतापर्यंत 2 चेंडू डॉट घेतलेत मोहन पाटीलने. सागर तयार. मोहन साडी यावेळेला बॅटवरती घेतलाय बॉल. क्षेत्ररक्षक आहे सर्कल मध्ये, त्याच्या डोक्यावरून स्वीपर कव्हर, बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 टप्पा घेत चेंडू फरार, चौकार. छत्तीस चेंडू 96 धावांचं लक्ष्य आहे. 36 चेंडू मध्ये 96 धावा विजयासाठी अजून बनवायचे आहेत. फलंदाजी करणाऱ्या ओम साई अद्विता क्रिकेट टीमला मालिकेमध्ये 2 विजय कोणता संघ मिळवेल? गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार होईल. कोल्हापूर प्रीमियर लीग 2025.
चांगला बॉल ड्राईव्ह केलं, एकच धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. एकरी दुहेरी धावांनी सामना जिंकणं आता मात्र अवघड झालंय. गरज आहे ती मोठ्या फटक्यांची, एक्सलेट करावी लागेल, गाडी टॉप गिअर मध्ये टाकावी लागेल. जे काही करायचं ते मात्र लवकरात लवकर करावं लागेल, अन्यथा जर चेंडूंचा खेळ वाया गेला तर त्यानंतर मात्र कोणतीही संधी नसेल कमबॅक करण्यासाठी. त्यामुळे याच षटकात हल्ला होईल का हे देखील पाहायचं आहे. रिक्वायर्ड रन रेट प्रत्येक चेंडू गणित वाढतंय. आखूड टप्प्याचा बॉल, या बॉलला देखील पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आपण पाहतोय लॉंग लेग मध्ये चौकार आलाय. चौकार नंबर 45, टुर्नामेंट मधील 45वा चौकार तुम्ही पाहिलाय. वन बाउंसचा इशारा देखील पंचांनी कळवलाय. नो बॉल. बीमर शरीर भेदी गोलंदाजी झाली आहे. यावेळेला या अगोदर वॉर्निंग देखील देण्यात आली होती. यावेळेला नो बॉलचा सिग्नल पंचांनी कळवलाय. अमोल वाडकर गोलंदाजी मार्क वरती आहे. टीमची धावसंख्या वृद्धिंगत झाली आहे आतापर्यंत. फ्री हिटचा बॉल. यावेळेला आडव्या बॅटने खेळलाय चेंडू बाउंड्री लाईनच्या दिशेने. फ्री हिटचा बॉल आहे, मात्र झेल देखील सोडलाय. एकच धाव इथे ऍड झाली आहे, एकच धाव मिळाली आहे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. चेंडूची फेकी देखील खूप दर्जेदार आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या 1:29 म्हणजे 29 धावा आतापर्यंत फलकावरती आहेत. 88 धावा, 33 चेंडू 88 धावा हे समीकरण. ड्राईव्ह केले बॉलला, स्टेट ड्राईव्हचा एक सुंदर फटका आपण पाहिलाय. टीमच्या खात्यामध्ये एकच धाव, दुसरीचा प्रयत्न इथे होणार आहे. आणि बघता बघता नॉन स्ट्रायकिंग एंडला माघारी पाठवले. स्ट्रायकिंग एंड वरून दोन्ही फलंदाज मोहन पाटील आणि ज्योतिबा पाटील ही जोडी मैदानामध्ये. रिक्वायर्ड रन रेट आता 16च्याही वरती गेले. ओरपेश पदेचा चेंडू ऑन साइडला खेळला, लॉंग ऑन बाउंड्री वरती. खूप चांगला एफर्ट महेंद्र यांच्या माध्यमातून. एकच धाव. षटक क्रमांक 3. 31 चेंडू आणि मैदानाच्या आतमध्ये विजयासाठी 86 धावांची गरज हे समीकरण. 31 बॉल 86 धावा. वेगवान तेज तरार चेंडू यष्टिरक्षकाच्या दिशेने आलाय. टीमची धावसंख्या फलकावरती थांबली आहे. षटक संपले. षटक संपले. षटक क्रमांक 3चा खेळ संपलाय. 31 धावा फलकावरती आहेत. विजयासाठी जे लक्ष्य आहे ते लक्ष्य खूप मोठं आहे. तब्बल 117 धावा बनवायचे आहेत. समीकरण आहे 30 चेंडू 86 धावा. साहिल मोमीन, चला लगेच आपण कॉमेंट्री बॉक्स कडे संपर्क करायचा आहे. साहिल मोमीन, DK लायन्स समीर सलीम भैया यांच्याकडे आपण लगेच संपर्क करायचा आहे. मयूर काळे, मागच्या मॅच मध्ये काय कमालीची गोलंदाजी.
6 चेंडू 8 धावांची गरज होती, त्यावेळेला टीमसाठी धावून आला मयूर काळे, त्याने 8 धावा वाचवल्या. तोच हा गोलंदाज. रिव्हर्सचं अस्त्र बाहेर काढलंय, सरळ बॅटने धावा येत नाहीयेत, बॅट आडवी केली आहे, चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. काही वेळातच लोकप्रिय आमदार, महाराष्ट्र राज्याचे माजी गृहराज्यमंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, या स्पर्धेत ज्यांचं मोलाचं सहकार्य आणि मार्गदर्शन लाभतं ते आपल्या सगळ्यांचे लाडके नेते माननीय बंटी डी पाटील साहेबांचं काही वेळातच या ठिकाणी आगमन होणार आहे. प्रेक्षकांना विनंती आहे, आयोजन कमिटीच्या या विलक्षण सोहळ्याचे आपण सगळेजण साक्षीदार होऊयात, ज्यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन संपन्न होणार आहे. त्या सोहळ्यासाठी देखील आपण मोठ्या संख्येने उपस्थित व्हायचं आहे आणि तो सोहळा काही क्षणातच, काही मिनिटांमध्येच आपण सुरू करणार आहोत. गोलंदाज या यावेळेला कट केलंय महेंद्र शिवशरण, जे स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. लिजेंडरी खेळाडू आहेत, लिजेंड खेळाडू आहेत, प्रदीर्घ अनुभव आहे त्यांच्याकडे, खूप वर्ष क्रिकेट खेळलेत, खूप चांगली फलंदाजी देखील त्यांच्या माध्यमातून झाली आहे. 20 धावांचं त्यांनी योगदान दिलं प्रथमतः बॅटिंग करत असताना. आत्तापर्यंत 37 धावा, 3.2 षटकांचा खेळ संपला. ही जी पार्टनरशिप आहे ती 12 चेंडूंमध्ये 20 धावांची बनली आहे. गोलंदाज तयार. आकुट टप्प्याचा बॉल, व्हॉट अ शॉट, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. खूप चांगला फटका इथे सजवलाय, कौतुक करावं लागेल आणि अशा फटक्यांची गरज आहे. हे फटके हवे आहेत. मोहन पाटील, विजय आणि पराभव यांच्या मधला अडथळा आहेत का? रिव्हर्स अस्त्र बाहेर काढलंय, यावेळेला गॅप मध्ये चेंडू, 2 क्षेत्ररक्षक जागेवरून हल्लेही नाहीयेत, इतकी गॅप होती आणि ही गॅप भेदली आहे. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. तेंगुडीचे 3.4 षटकांचा आतापर्यंत खेळ संपलाय. फलकावरती 47 धावा, 2 गड्यांच्या मोबदल्यात. सगळं काही आमच्यासाठी अलबेल आहे, सगळं काही सुरळीत चाललंय असं मोहन पाटील यांनी मात्र सांगितलंय आपल्या फटकेबाजीने. लेग स्टिकच्या बाहेर, प्रेशर आहे, प्रेशर आहे गोलंदाजी करणाऱ्या मयूर काळेवरती. ज्या गोलंदाजाने 8 धावा वाचवल्या 6 चेंडूंमध्ये, त्याच गोलंदाजाने पुढच्या मॅच मध्ये, याच मॅच मध्ये 4 चेंडूमध्ये 17 धावा दिल्या. सलीम भैया, हे क्रिकेट आहे, क्रिकेट मध्ये वेळ बदलायला अजिबात वेळ लागत नाही. सुंदर फुलटॉस चेंडू बॅट वरती घेतला. पहिली धाव प्रचंड वेगात आहे, दुसरीचा प्रयत्न होईल की नाही पाहावं लागेल. मात्र स्ट्रायकिंग एंड वरून नकार कळवलाय ज्योतिबा यांनी. एकच धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. सामना आता मात्र थोडीशी गती घेतोय, सामना थोडासा रिदम मध्ये आलाय. कदाचित एका दुसरा मोठा फटका अजून आला तर मात्र हा सामना डोलायमान स्थितीमध्ये देखील जाऊ शकतो. क्रिकेट हा अनिश्चितताओं का खेल है, क्रिकेट ही अनिश्चितताओं का खेल है और इसके आगे प्रेडिक्शन भी फेल है. विजयासाठी लक्ष्य अजून 49 धावा फलकावरती आहेत, 68 धावा बनवायच्या आहेत. गोलंदाज तयार. मयूर काळे या षटकात खूप महागडा ठरलाय. पॉइंटला कॅच पकडली आहे,
मॅच जी बनत होती ती भागीदारी जी पार्टनरशिप बनत होती ती मात्र ब्रेक केली आहे. ज्योतिबा 7 चेंडूमध्ये 9 धावांचं योगदान देऊन धीरज ज्याने हा झेल टिपला, सबस्टिट्यूट खेळाडू आहे ज्याने झेल पकडला आणि ज्योतिबा यांची खेळी मात्र संपुष्टामध्ये आली आहे. षटक क्रमांक 4चा खेळ संपला. 49 धावा फलकावरती आहेत. लक्ष्य 117 धावांचं आहे. येणाऱ्या 24 चेंडूंमध्ये अजून 68 धावा बनवायच्या आहेत. मात्र कॉमेंट्री बॉक्समध्ये बदल होईल. मी थांबतोय, तुम्ही अजिबात थांबू नका. कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूयात आमचे सहकारी समालोचक रत्नागिरीवरून दाखल झालेले जयेश पोटफोडे यांचा आवाज तुमच्या कानापर्यंत येईल. तोपर्यंत मी अमोल जमदाडे काही वेळासाठी आपली रजा घेतोय. धन्यवाद. साहिल मोमीन आपण यायचंय. साहिल मोमीन, साहिल यायचंय. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय निगवेचा सुपरस्टार नाव आहे पंकज पाटील. कित्येक वर्ष टेनिस क्रिकेटची सेवा केली. त्याच्याच विरोधात आहे करवीरचा जाण्यावाग नाव आहे मोहन पाटील. अजून एक दर्जेदार खेळाडू, दोन्ही खेळाडू करवीर विभागातील मातबर खेळाडू. एका बाजूला निगवे सुपरस्टार नाव आहे पंकज पाटील. गोलंदाजी मार्क वरती आले. 5वं षटक हाताळण्यासाठी पहिला चेंडू निर्धाव देखील टाकला गेलाय. या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न माघारी परतलाय. इथे मात्र बॅक टू द पॅव्हेलियन. मोहन पाटील बॅक टू द पॅव्हेलियन. महत्वाच्या क्षणी इथे मात्र आपल्या संघाची साथ सोडताना दिसत आहेत. मोहन पाटील अजून एक धक्का. निगवेच्या सुपरस्टाराने आपली कामगिरी बजावली. बॅक टू द पॅव्हेलियन धाडलं गेलंय. मोहन पाटीलला 11 चेंडूमध्ये 21 धावांची पारी इथे मात्र एंड होती. धावसंख्या जाऊन पोहोचले 49 धावा धावफलकावरती लागल्या जातात. मित्रांनो, तुम्ही कोण आहात हे स्वतः जवळीक क्षमतेने जगाला दाखवून द्यायचं असतं. पाहूया जगाला आपली ओळख दाखवण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय प्रवीण गावडे. पाहूया कशा प्रकारे बॅटिंग केली जातील प्रवीण गावडेच्या माध्यमातून. ओहो, ते सर्रार मारा इथे मात्र पाहायला भेटतोय. प्रवीण गावडेला देखील रोखलं जात आहे निगवेच्या सुपरस्टाराच्या माध्यमातून. पंकज पाटीलच्या माध्यमातून कोण आहेत प्रवीण गावडे. मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला हा खेळाडू कोल्हापूर जिल्हा चंदगड तालुका आणि या चंदगड तालुक्यातील कर्वे या गावचा सितारा प्रवीण पाटील इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. त्यानंतर एक चांगला फटका सजवला गेला. गॅप मध्ये फटका, चेंडू जाईल सरळ सीमारेषा पार, चौकार. ऐकूया डीजेचा थरार. सुरेख फटका इथे मात्र पाहायला भेटला. या चेंडूवरती फटका कुठेतरी फसलाय. स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये झेल टिपण्याचा प्रयत्न, अत्यंत इथे मात्र मेहनत घेण्याचा प्रयत्न देखील झाला, परंतु या चेंडूमध्ये जर पाहायला गेला तर थोडस लांब राहिलेत या चेंडूपासून. त्यामुळेच या चेंडूवरती एकेरी धाव ही सहजरित्या पूर्ण केली गेली. एकेरी धाव आले. एकेरी धावाने संघाची धावसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचली. सध्याच्या घडीला धावसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचली 54 धावा धावफलकावरती लागल्या जातात. या चेंडूवरती मोठा फटका जरूर खेळायचा होता. इथे मात्र फटका जो आहे तो तितकासा ताकदवर आला नाहीये. एकेरी धाव ही संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. चांगला फटका डीप फॉरवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळला गेला. तोपर्यंत एकेरी धाव ही कंप्लीट. एकेरी धावाने संघाची धावसंख्या ही जाऊन पोहोचली. 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 55 धावा धावफलकावरती 4 गाड्यांच्या मोबदल्यावरती. प्रवीण गावडे आणि योगेश
कळंत्रे हे दोन्ही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. या खेळाडूंना आता मात्र उर्वरित 3 षटकामध्ये मोठी धावसंख्या म्हणजे 18 चेंडूमध्ये 62 धावांचा अजून देखील पाठलाग करायचा आहे. 18 चेंडूमध्ये 62 धावा अजून देखील बनवायच्या आहेत. 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 55 धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यावरती ओमसाई अद्विता स्पोर्ट्स संघ कुठेतरी अडचणीत आलाय, परंतु सध्याच्या घडीला वेदांत स्पोर्ट्स कनेरीवाडीचा संघ सध्याच्या घडीला जर पाहायला गेला तर सुस्थितीत आहे, मजबूत स्थितीमध्ये आहे. कारण का त्यांच्या आज खेळाडूंनी म्हणजेच फलंदाजांनी पहिल्या इनिंग मध्ये एक मोठी बॅटिंग केली आणि त्याच बॅटिंगच्या जोरावरती एक विशाल लक्ष जे आहे ते त्यांनी प्रस्थापित करून ठेवलं आणि याच विशाल लक्ष्याला भेदण्यामध्ये थोडंसं कुठेतरी अपयश येताना दिसतंय, परंतु खचून चालणार नाही आहे. कारण का या मॅच मध्ये 18 चेंडू बाकी आहेत. 18 चेंडू मध्ये वर्चस्वाची लढाई ही जिंकायची आहे. 18 चेंडू मध्ये 62 धावा अजून देखील करायच्या आहेत. या चेंडूवरती चांगला फटका खेळला गेलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फटक्याला सजवलं गेलंय. एकेरी धाव ही कंप्लीट देखील होताना दिसते. एकेरी धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 56च्या घरामध्ये 56 धावा या दफलकावरती लागल्या जातात. 56 धावा या दफलकावरती लागल्या जात आहेत. स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला भेटेल मॅन फ्रॉम चंदगडचा सीतारा प्रवीण गावडे मैदानाच्या आतमध्ये दाखल. या चेंडूवरती फटका चांगला खेळलाय. हुक खेळलाय या चेंडूला. सुरेख फटका. चेंडू जाईल सरळ सीमारेषा पार. चौकार 4 धावेसाठी. चांगला फटका खेळला गेलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. इथे मात्र चांगला फटका इथे मात्र पाहायला भेटला. 4 धावेसाठी फटका आणि या 4 धावेने अंतर इथे मात्र कमी झालंय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच धावसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचते. सध्याच्या घडीला 60 धावा फलकावरती लागल्या जाते. 5.2चा खेळ इथे मात्र समाप्त झालाय. 6वं षटक प्रगतीपथावरती असताना आपण स्क्रीनवरती पाहतोय प्रेक्षकांची अतोट गर्दी या स्पर्धेच्या माध्यमातून होताना दिसते. नक्कीच प्रेक्षकांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. ज्या स्पर्धेची प्रेक्षक आतुरतेने एक वर्षभर वाट पाहत असतात अशी ही मानाची स्पर्धा म्हणजेच KPL ची स्पर्धा, कोल्हापूर प्रीमियर लीगची स्पर्धा सध्याच्या घडीला पहिला दिवस आहे. त्यामुळे प्रेक्षक नक्कीच थोडंसं कमी दिसत आहेत, परंतु जसजशी ही स्पर्धा वाढत जाईल तसतशी प्रेक्षकांची गर्दी देखील अतोट गर्दी पाहायला भेटणार आहे. प्रेक्षकांचं प्रेम या स्पर्धेच्या माध्यमातून खूप सारं प्रेम प्रेक्षकांचं या स्पर्धेला मिळत असतं. अशी ही कोल्हापूरकरांची मानाची अभिमानाची स्पर्धा KPL ची स्पर्धा सध्याच्या घडीला आजचा तिसऱ्या पर्वातील तिसरी मॅच रंगली जाते बलाढ्य संघांमध्ये. जो संघ ही मॅच जिंकणार तो सुपर 8 मध्ये दाखल होणार आहे, म्हणजेच क्वार्टर फायनल मध्ये दाखल होणार आहे. पाहूया कोणता संघ जो असेल ती ही मॅच जिंकून डायरेक्ट सुपर 8 मध्ये आपलं स्थान निश्चित करणार आहे. 16 चेंडू जिंकण्यासाठी 57 धावांची गरज आहे. 16 चेंडू 57 धावा. अमित काटकर गोलंदाजी मार्कवरती आलेत. चांगले गोलंदाज आहेत, परंतु त्यांच्या विरोधात आतापर्यंत 2 चेंडूमध्ये 5 धावा देखील बनवल्या गेल्यात. प्रवीण गावडेच्या माध्यमातून सुरेख फटका. इथे मात्र फटका कुठेतरी फसताना दिसतोय. क्षेत्ररक्षकाकडून चूक झाली आहे, चुकीला माफी नाहीये. जेल सोडलाय अमोल वाडकर, एक सर्वोत्तम खेळाडू आणि याच खेळाडूकडून हा जेल सुटतोय. परंतु सध्याच्या घडीला संघ सुस्थितीत आहे, परंतु जर संघ जर पाहायला गेला तर मॅच घासाघाशी मध्ये असती तर कुठेतरी या मॅच मध्ये या खराब क्षेत्ररक्षणाचा फायदा
हा फलंदाजी करणाऱ्या टीमला झाला असता. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फटका सजवला गेला. तोपर्यंत एकेरी धाव जी आहे ती कंप्लीट देखील केली जाते. एकेरी धावाने धावसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचते सध्याच्या घडीला 62 धावा दफलकावरती लागल्या जात आहेत. ओम साई अद्विता स्पोर्ट्स संघाला उत्तर शोधावे लागतील. त्यासाठी प्रवीण गावडेला आक्रमकता धारण करावी लागेल. मोठा फटका जरूर सजवायचा होता. या चेंडूवरती निस्तब्ध राहिलेत प्रवीण गावडे. उत्तर शोधण्यामध्ये अपयश येत आहे प्रवीण गावडेला, परंतु इथे मात्र उत्तर शोधावीच लागणार आहेत या मॅच मध्ये, कारण का ही सामना निष्ठच चाललाय. 62 बनवल्यात. अजून देखील 13 चेंडूमध्ये 55 धावांची गरज आहे. 13 चेंडू 55. ओहो, या चेंडूवरती क्रिकेटचं ब्रह्मास्त्र सावधपणे फटका खेळला गेला. एकेरी धाव कंप्लीट केली आणि याचबरोबर 6व्या षटकाचा खेळ इथे मात्र समाप्त झालाय. 6 षटकांचा खेळ समाप्त. 63 धावा दफलकावरती. 4 गड्याच्या मोबदल्यावरती 63 धावा दफलकावरती. मी थांबतो. डीजे ची बारी सुरुवात होती. थँक्यू डीजे. 6 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 63 बनवले गेले तर अजून देखील 12 चेंडू मध्ये आपल्याला 54 धावांची गरज आहे. मित्रांनो, आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो. विचार बदला, आयुष्य बदलेल. विचार बदलावे लागेल. सकारात्मक दृष्टिकोनातून विचार करावा लागेल. पंकज पाटील गोलंदाजी मार्कवरती आल्या. त्यांच्या विरोधात इथे मात्र नक्कीच प्रहार केला गेलाय. एकेरी धाव ही संघाच्या खात्यामध्ये ऍड केली जाते. एकेरी धाव आणि या एकेरी धावाने संघाची धावसंख्या ही जाऊन पोहोचतीये 64 च्या घरामध्ये. 64 धावा दफलकावरती लागल्या जात आहेत. डीप मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाच्या मधून चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. तोपर्यंत इथे मात्र एक धाव ही कंप्लीट झाली. त्यानंतर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती पंकज पाटील, ज्यांना आपण स्क्रीनवरती पाहतोय, मॅन फ्रॉम निगवेचा सुपरस्टार म्हणून ज्याला ओळखलं जातं असा हा खेळाडू. कित्येक वर्ष या खेळाडूने टेनिस क्रिकेट गाजवलंय असा खेळाडू आहे. ओहो, इथे मात्र जर पाहायला गेलं तर चांगला चेंडू पेश केला जातोय. जर पाहायला गेला या खेळाडूची वैशिष्ट्य म्हणजे अग्रेसिव्हपणा, परंतु स्वतःच्या अग्रेसिव्हपणावरती या खेळाडूने कंट्रोल केला आणि त्यामुळे हा खेळाडू सध्याच्या घडीला प्रेक्षकांच्या मनावरती अधिराज्य करतोय. असा हा निगवेचा सुपरस्टार नाव आहे पंकज पाटील. दर्जेदार गोलंदाजी आतापर्यंत 7 धावा खर्ची केल्यात. ओहो, चांगला चेंडू पेश केला जातोय. सुरेख गोलंदाजी पाहायला भेटते. एकेरी धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. चांगली चेंडू टाकले जात आहेत पंकज पाटीलच्या माध्यमातून. पंकज पाटीलची ही 2 षटकं नक्कीच महत्वाची आहेत आणि त्याचमुळे कुठेतरी जर पाहायला गेलं धावा रोखल्या जात आहेत त्यांच्या माध्यमातून. प्रवीण गावडे स्ट्राइक वरती आपण पाहतोय. थोडस संघर्ष करताना दिसतंय या मॅच मध्ये, कारण का विजयाचं लक्ष खूप सारं आहे. पहिल्या इनिंग मध्ये टार्गेट ठेवलं गेलं 117 धावांचं आणि हे टार्गेटचा पाठलाग करताना कुठेतरी दमछाक होताना दिसतीये. गोलंदाजी अप्रतिम झाली आहे वेदांत स्पोर्ट्स कनेरीवाडी संघाची आणि त्याचमुळे या मॅच मध्ये जर पाहायला गेलं तर विजयाच्या दिशेने वाटचाल केली जाते. जिंकणारा संघ डायरेक्ट सुपर 8 मध्ये दाखल होणार आहे. या चेंडूवरती फटका जरूर चांगला खेळलाय, परंतु एकाच धावेवरती समाधान. दुसऱ्या धावेसाठी संघर्ष केलाय. 2 धावा कंप्लीट देखील झाल्यात. 2 धावा कंप्लीट आणि त्याचबरोबर 7 षटकांचा खेळ समाप्त झालाय. या सामन्याची नाणेफेकी अमर उल्पे यांच्या शुभ हस्ते संपन्न होते. चला अमर उल्पेजी, आपण आमच्या प्रेझेंटेशन बॉक्सकडे यायचं. आमचे मान्यवर दोन्ही संघांचे संगणक उपस्थित झालेले आहेत. कॉल कोण देणार आहे?
विकी पुजारी जो कॉल देणार आहे. दोन्ही संघ एक एक सामना गमावलेले आहेत, त्यामुळे या सामन्याची चुरस नाणेफेकीमध्ये छापा आलाय. नाणेफेकी जिंकली आहे. नाणेफेकी जिंकत काय निर्णय आहे? बॉलिंग. नाणेफेकी जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय झालाय. पहिला सामना गमावलाय. किती प्रेशर आहे समोर? विकी पुजारी आहे. किती प्रेशर आहे? प्रेशर 50-50% प्रेशर आहे. हा सामना जिंकण्यासाठी काही रणनीती वेगळी आखली आहे? आम्ही चांगला खेळून जिंकण्याचा प्रयत्न करू. नक्कीच मैदानामध्ये सामना खूप चालू आहे. विकी, तू देखील पहिला सामना गमावलायस. कुठे चुकलं असं वाटतंय? नक्कीच मिस फिल्डिंग प्लस आमच्या बॅट्समनने जी मॅच घेऊन जायला पाहिजे होती, जे आम्ही म्हणजे मॅच जिंकायला पाहिजे होते त्या पद्धतीने खेळलोच नाही, त्यामुळे मॅच लॉस झालो. मागच्या पर्वामध्ये विकी पुजारी अक्षरशः कोल्हापूरकरांनी त्याला डोक्यावरती घेतलं होतं, जे आम्ही डोळ्यांनी बघितले. तशीच खेळ या मॅचमध्ये बघायला मिळेल? नक्कीच खेळण्याचा प्रयत्न तर करीनच, पण ॲज अ क्रिकेट म्हटलं तर काही क्रिकेटमध्ये भविष्यवाणी करता येत नाही, पण मी 100% देण्याचा प्रयत्न नक्कीच करीन. कोल्हापूर प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये नवोदित खेळाडू घडत आहेत, याचं श्रेय तू कोणाला देशील? नक्कीच KPL बावडा क्रिकेट क्लब आयोजित जे आता KPL जे चालू आहे, मनोज संगपाळ म्हणा, कृष्णात पिंगळे म्हणा, मुकेश शिंदे म्हणा, नंदकुमार ओल्पे म्हणा, त्याच्यासोबत असणारे सर्व साथीदार यांच्या माध्यमातून नवीन खेळाडू घडतात. ह्या आम्हाला अभिमान वाटतो की आपल्या कोल्हापूरसाठी नवीन खेळाडू घडत आहेत. असेच खेळाडू परत घडत राहावे. आता आमचं कोल्हापूरचं क्रिकेट बरेच मागे चाललं होतं, ह्यांच्यामुळं आता परत पुढे येत आहे. हेच ह्या स्पर्धेसाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद विकी पुजारी. मैदानामध्ये खूप चांगला सामना चालू आहे, त्यामुळे प्रेक्षकांना तो सामना देखील पाहायचा आहे. आपण आहोत कोल्हापूर परिसरातील कसबा बावड्यामध्ये आणि कोल्हापूर जिल्ह्याची मान आणि शान उंचावणारी क्रिकेट स्पर्धा कोल्हापूर प्रीमियर लीग तुम्ही पाहताय. तर आपण जाऊयात यानंतर प्रेझेंटेशन बॉक्समधून आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. कॅमेरामॅनसह मी अमोल जमदाडे, tenscricket.in. धन्यवाद. थँक्यू अमोलजी जमदाडे सर. नाणेफेक झाली. नाणेफेकीचा कौल फेकी DK लायन्स संघाने जिंकलाय आणि त्यांनी क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला गेलाय. पाहूया कशा प्रकारे खेळ साधला जाईल. दोन्ही संघ जर पाहायला गेलं तर पराभव झालेत, परंतु पराभवातून इथे मात्र शिकलेत देखील. पाहूया कशा प्रकारे घडला जाईल हा रणसंग्राम. परंतु सध्याच्या घडीला विजयाच्या दिशेने वाटचाल केली जाते. ओहो, इथे मात्र क्रिकेटचं ब्रह्मास्त्र टाकलं जात आहे. योगेश कदम मॅन फ्रॉम कुडीत्रेचा सितारा मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. 4 चेंडूमध्ये 4 धावा धावफलकावरती त्याच्या विरोधात लागल्या, परंतु एक महत्वाची विकेट. काय झेल टिपला होता अमोल वाडकरने, एका हातामध्ये झेल टिपला होता. योगेश कळंकरचा झेल टिपल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले सुनील खावरे. इथे मात्र अजून एक चंदगडचा सितारा मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला, परंतु इथे मात्र संघर्ष करताना दिसत आहेत. सुनील खावरेच्या बरोबरीने मी खेळलोय. अजून एक चेंडू आहे, अजून एक चेंडू शिल्लक असेल. एक चेंडू अजून टाकावा लागेल. 5 चेंडू झालेत, 4 धावा खर्ची केलेत. एका चेंडूमध्ये 45 धावांची गरज आहे, म्हणजेच हा सामना जिंकलाय. जवळजवळ विजयावरती शिक्कामोर्तब झालाय. फक्त आता मात्र एका चेंडूची औपचारिकता राहिली आहे. योगेश कदमच्या चेहऱ्यावरती देखील हास्य, विजयाचं हास्य पाहायला भेटतंय. आणि याच बरोबर दांडी 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 गुल सक्सेसफुल फलंदाज बॅक टू द पॅव्हेलियन. याच बरोबर विजय साकारला गेलाय. थँक्यू डीजे शुभम जाधव. डीजे मास्टर हे मंत्रमुग्ध करताना दिसत प्रेक्षकांना. या स्पर्धेमध्ये पहिला सुपर 8 मध्ये दाखल होणारा संघ ठरलाय
नाव आहे वेदांत स्पोर्ट्स कनेरीवाडीचा संघ. हा सुपर 8 मध्ये दाखल होणारा पहिला संघ ठरलाय. उमेशजी उकांडे सर यांचं देखील या स्पर्धेमध्ये आगमन झालंय.